हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी शॉर्ट स्लीव्ज डिझाइन। इथे स्लीव्जची लेंथ टोटल मी 6.5 इंच घेतलेली आहे, कारण मला तयार 6 इंच हवी आहे। इथे आर्महोल आहे 7.5 इंच, 1.5 इंच सिलाई मार्जिन, दंडघेर आहे 5.5 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे। आता आपण जी डिझाइन बनवणार आहोत त्यासाठी वरच्या बाजूने 1.5 इंच आणि खालच्या बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि जो सेंटरचा भाग आहे त्यामध्ये आपण डिझाइन बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला ही डिझाइन आवडली तर व्हिडिओला लाईक करून सांगा की डिझाइन कशी बनली आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता मी इथं सेंटर काढलेला आहे आणि सेंटरचा सेंटर पॉइंट काढल्यानंतर मध्यापासून बाजूला 1 इंचावर मार्किंग केलेला आहे। आणि आता हा जो त्रिकोणा आकार असा घेत आहे मी बॉक्स। इथे गोल राऊंड न देता मला समोसा कट डिझाइन बनवायचा आहे, त्यामुळे मी इथं त्रिकोणाचा आकार घेतलेला आहे आणि खाली अशा पद्धतीने थोडासा गोलाकार शेप देऊन घेत आहे। आता इथे मार्किंग करून झालेला आहे। आता इथे मी कटिंग करून घेते। कटिंग करून घेतल्यानंतर आपण डायरेक्ट ह्याची ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्यावरती शिलाई करणार आहोत। इथे मी कुठलंही कॅनव्हास वगैरे वापरणार नाही। आता मी इथं स्लीव्जचं मेन कापड घेते, सुईच्या बाजूने हे कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती हे अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। आता खालच्या बाजूने 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून पूर्ण जो आकार आपण कट केलेला आहे बर्फी कटचा त्याला व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। जे कोणे आहेत कटचे ते व्यवस्थित आले पाहिजे, त्यामुळे शिलाई मारताना काळजीपूर्वक एकसारखी मार्जिन सोडून मारायची आहे। कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। आणि मग पूर्ण जी डिझाइन आहे त्याला 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून पूर्ण डिझाइनला शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता आता मी इथे पूर्ण डिझाइनला शिलाई मारून घेतलेली आहे। आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेऊया। आधी मी खालचा भाग कट करून घेतलेला आहे, स्लीव्जचं एक्स्ट्राचं खालचं कापड तेही मी कट करून घेत आहे आणि नंतर आपण इथे कट देऊन घेणार आहोत बर्फी कट। आता हे कट पण व्यवस्थित कटिंग करायचं आहे। आता कटिंग केल्यानंतर आपण जे कट आहेत 3 ते व्यवस्थित कट देऊन घ्यायचे तिथं, कारण आपण अस्तर ज्यावेळेस फोल्ड करू तर हे जे 3 कोणे आहेत ते व्यवस्थित निघावं म्हणून हे कट व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत। आणि नंतर हे अस्तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। आता हे अस्तर आतल्या बाजूने फोल्ड करून झाल्यानंतर खालच्या बाजूने फिनिशिंगसाठी एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। पाहू शकता आता इथे मी फिनिशिंगसाठी एक दाबटीप देऊन घेत आहे। दाबटीप देतानाही व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारायची आहे। कुठेही अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन मग पूर्ण स्लीव्जला डिझाइनला टीप मारून घ्यायची आहे। नंतर वरच्या बाजूने जे अस्तर ओपन आहे त्याच्या बाजूने सिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झाल्यानंतर आपण सेंटरला थोडासा पॅच बनवणार आहोत, त्यासाठी मी त्या अंदाजे कापड घेतलेला आहे। आपण एक पट्टी बनवणार आहोत आणि नंतर ही पट्टी उलटून घ्यायची आहे। आता इथं मी एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने ही पट्टी व्यवस्थित उलटून घेते। आता या पट्टीला खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल। आता सेंटरला या पट्टीला अशा पद्धतीने छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे, कारण मी नंतर इथे सेंटरला बटन लावणार आहे। परंतु आता स्टिचिंगसाठी व्यवस्थित फिनिशिंग यावं म्हणून मी सेंटरला प्लेट्स टाकून शिलाई मारून घेतलेली आहे। आता हे जे पॅच बनवलेला आहे आपण छोटासा बो, तो व्यवस्थित सेंटरला सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर व्यवस्थित सेटिंगसह त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना डबल लॉक करून शिलाई मारायची आहे, कारण ही शिलाई पुन्हा निघणार नाही म्हणून इथे व्यवस्थित शिलाई मारायची आहे। योग्य फिनिशिंगसह यालाही व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे आणि मग ही शिलाई पूर्ण करून घ्यायची आहे। आता खालच्या बाजूने आपण या डिझाइनला बनवणार आहोत सुंदर असे 2 लटकन आणि त्यासाठी मी 2 मोती वापरणार आहे। आता मी ते 2 कापड घेतलेले आहेत चौकोर तुकडे आणि त्याचा आपण 2 छोटेसे लटकन बनवून घेऊया।
जसं आपण रेग्युलर लटकन बनवतो तसेच 2 लटकन बनवून घेत आहे। तुम्ही अंदाजे 3 इंच लांब 3 इंच रुंद चौकोर तुकडा घेऊ शकता आणि त्यापासून लटकन बनवू शकता। आता मी ते लटकन बनवून घेतल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने हे लटकन पलटवून घ्यायचं आहे। आता सेम अशाच पद्धतीने दुसरं पण लटकन बनवून घ्यायचं आहे। सेम तेवढंच मार्जिन ठेवायचं आहे, कारण दोन्ही लटकन एकसारखे दिसायला हवेत म्हणून 3 इंच लांब 3 इंच रुंदच मार्जिनचं कापड घ्यायचं आहे आणि हे पण लटकन व्यवस्थित बनवून ह्याला पण एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही टोक व्यवस्थित निघतील अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे। आता मी इथे 2 मोती घेतलेले आहेत आणि ते माझ्याकडे डिझाईनसाठी एक्स्ट्राचं कापड होतं तेही घेतलेलं आहे आणि आता मधला जो आपण पॅच बनवलेला आहे त्याला मी एक सुंदर गोल्डन कलरचं ब्लाऊजला मॅचिंग असं बटन लावून घेणार आहे। पाहू शकता इथे मी सुंदर असं बटन या पॅचला लावून घेते। तुम्ही हवं तर गोल्डन कलरचा एखादा मणी वगैरे किंवा काहीतरी लावू शकता। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ब्लाऊजला जसं सुटेबल होईल कलर तसं तुम्ही लावू शकता। आता मी इथे हे जे लटकन आहे हे लटकन घेते, ह्याला सुई दोऱ्यामधून व्यवस्थित ओवून घ्यायचं आहे। त्यापूर्वी व्यवस्थित टोक काढून घ्यायचं आहे आणि मग हे व्यवस्थित सुईमधून अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे। आता गोल्डन कलरचा हा पॅच आणि वरती मोती लावून मी हे दोन्ही पॅच व्यवस्थित स्लीव्जला जोडून घेतलेले आहे। अशा पद्धतीने सुंदर अशी सुंदर स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे।